नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, शेतकरी बांधवांना आता पीक विमा मंजूर झालेला आहे, पीक विम्याचा निधी आलेला आहे। तर मग कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती निधी किंवा किती अनुदान हे पीक विम्याचं मिळणार आहे, त्या संदर्भातले 2 जी.आर आलेले आहे। त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे, कोणत्या हंगामासाठी हा निधी आहे, त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जी.आर बघू शकता। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 करिता 5,08,54,953 इतकी रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा 18 मार्च 2026 रोजीचा हा जी.आर आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता हे मागील अनुदान देण्यासाठी 5,08,54,953 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे खरीप हंगाम 2024 करिता, आणि हा आयुक्त यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता तक्त्यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांना या ठिकाणी निधी देण्यात येणार आहे। तर या 9 कंपन्या आहेत, या 9 कंपन्यांना हा निधी देण्यात येणार आहे आणि तो निधी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। तर जे खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांना कमी निधी मिळाला होता, काही शेतकऱ्यांना मिळालाच नव्हता, तर त्या शेतकऱ्यांना आता हे पैसे मिळणार आहे। तर मित्रांनो, त्याच पद्धतीने दुसरा जी.आर आहे, त्यामध्ये सुद्धा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जे पूरक अनुदान आहे, शिल्लक अनुदान आहे, शेतकऱ्यांना देण्याचे बाकी आहे, त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री की पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 करिता, रब्बी हंगामाचा 2024-25चा 35,96,260 रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा 18 मार्च 2026 रोजीचा हा जी.आर आहे। अशा पद्धतीने आता या शासन निर्णयाद्वारे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। पहिला जी.आर आहे तो खरीप हंगाम 2024 करिता आणि दुसरा आहे रब्बी हंगाम 2024-25 साठीचा। अशा पद्धतीने या 9 कंपन्यांच्या खात्यावर हे पैसे पाठवले जाणार आहे आणि लगेचच शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे, वर्ग केले जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। सदर शासन निर्णय बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने गुढीपाडव्यानिमित्त आनंदाची बातमी आहे। सर्व शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।